शिवचंद्रमूळी फणींद्र माता मुगुटी झाली कारुण्य सिंधू भवदुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन सुळजाई माते मज कोण तारी तुझवीन पावना ही देवी मज कोण तारी तुझवीन स्वामी समर्था मज कोण तारी Hey,
वंदन करती भूमि मातीला, वंदन करती भूमि मातीला, फुल टाकून वाटीला, अहो पाच प्रकारच्या पिठाची लिंग बनविते पूजेला, पाच प्रकारच्या पिठाची लिंग बनविते पूजेला, पूजा करते। नारायण नारायण
गावया भजन कथा शिवाची गाता तू सप्त सूर सरगम कथा शिवाची गाता तू सप्त सूर सरगम नारायण 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 राजा रावणाच्या आईनं 5 प्रकारच्या पिठाचे आत्मलिंग तयार करून त्याची पूजा करत आहे. जर का ही पूजा सफल झाली तर सर्व देवांना त्याच्या पुढे दान बनवतील. हीच बातमी देवांचा देव इंद्र याला सांगितली पाहिजे. इंद्राच्या देशाला मी नाचते इंद्राच्या देशाला मी नाचते हो इंद्र दरबार भरला माझा वाटते हो इंद्र दरबार भरला माझा वाटते
लागली ते आज मला गोडी अभंगाची लागली ते आज मला गोडी अभंगाची कसे काय नाही केले आमच्या या इंद्रपुरीमध्ये. नारायण नारायण. इंद्रदेवा, या इंद्र दरबारामध्ये येण्याचे कारण म्हणजे एवढेच. त्या लंकामध्ये राजा रावणाच्या आईनं 5 प्रकारच्या पिठाची आत्मलिंग तयार करून त्याची पूजा करत आहे. जर का ही पूजा सफल झाली तर सर्व देवांना त्याच्या पुढे दाखवून असते. नारद मुनी, याची तुम्ही मुळीच चिंता करू नका. मी कावळे देऊन धारण करतो व ते आत्मलिंग हात उचलून घेऊन येतो. ठीक आहे, चला तर. चला तर.
प्रकारे तयार केले पण त्या कावळे त्यात घेऊन गेला आहे. काय करावं हेच काय कळत नाही. एवढी निराश का आणि का बरं रडत आहेस? काय सांगू तुला मी 5 प्रकारे तयार केले पण त्या कावळे त्यात घेऊन गेला आहे. आई मी तुला आत्मलिंग सोन्याचे आणून देतो. त्यात माझ्या काय कामाचे? मग आपल्या घरी रत्नलिंग आहे ते आणून देतो. माझ्या भोळ्या शंकराजवळ असणारा आपली आमने मी जेव्हा त्याग करेन. हा माई असं काही करू नको. असंच त्या कैलास पर्वतावर जाऊन बोल्या शंकराची तपश्चर्या करून त्यांच्या जवळच्या असणारे आत्मलिंग आपल्या लक्षात घेऊन येतो. आई मला जाण्याची आज्ञा दे.
ठीक आहे रावणा, काय हरकत नाही. मी घेऊन जा पार्वती. ठीक आहे. महादेवा शेवटी भोले ते भोले. नारायण नारायण. अशी कोणती बातमी घेऊन आहे? हे नारदा हे तुझी मी वाट पाहतो. अंतिल जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून. अंतिल जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून. नाही रे नाही कुणाचे कोणी. 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 बहीण कुणाची भाऊ कुणाचा. बहीण कुणाची भाऊ कुणाचा. बहीण कुणाची भाऊ कुणाचा. बहीण कुणाची भाऊ कुणाचा. मेल्या मागी सर्व राहील तुटतील धागे दोरे. मेल्या मागी सर्व राहील तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी. 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 नारायण नारायण. अरे लंकापती राजा रावणा एवढ्या काही गडबड नाही कोणीवर चालला आहे. हे नारदा मी त्या लंकेत चालला आहे. लंकेत. रावणा लंके आणि हे तुझ्या हातामध्ये काय आणि खांद्यावर काय बरं? हे नारदा त्या भोल्या शंकराची तपश्चर्या करून त्यांच्या जवळच्या असणारे आत्मलिंग व त्यांची पत्नी पार्वती घेऊन मी लंकेत चालला आहे. पार्वती घेऊन आणि लंके. अरे रावणा तुला तर देवाने फसवलं. पार्वती न देता ही तुला अवकाशा दिली. अवकाशा. हे नारदा काय बोलत आहेस तू? अरे मी स्वतः पार्वती घेऊन आलो आहे. नारायण नारायण. अरे रावणा खाली बोलून तरी बोल. ठीक आहे ते.
काय बरं करायचे? नारायण असाच त्या महादेवाचा आणि त्यांच्या आसनाखाली लपून ठेवलेली पार्वती ती घेऊन ये आणि ही अवतसा त्यांना परत कर. ठीक आहे नारदा, येतो. नारायण ही मला अवतसा दिला आहे, ही तुमच्या स्वाधीन करा आणि तुमच्या हस्ताखालची पार्वती देखील मला द्या. ठीक आहे रावणा, माझ्या असण्याकडे असलेली पार्वती ती तुला देतो. येण्याचे कारण म्हणजे एवढेच, त्या लंकापती राजा रावणानं भोळे शंकराची तपश्चर्या करून त्यांच्या जवळ असणार ते आत्मलिंग घेऊन तो लंकेला जाणार आहे. जर का हे आत्मलिंग लंकेमध्ये गेले तर सर्व देवांना त्याच्यापुढे जाजो नसतील. नारद मुनी यावर कोणता उपाय आहे का? नारायण नारायण. पार्वती माते यावर उपाय म्हणजे एकच, आपला बाल गणपती याला माझ्यावर पाठवा. दाबा गणपती नारद मुनी सांगितले ते पूर्ण कर. ठीक आहे.
बाळ गणपती मी तुमच्यावर कामगिरी संपवत आहे. ती कोणती? बाळ गणपती आपण गोवारी तुला धारण करून गोकर्ण श्री गुरुदाखत बसावं. त्या ठिकाणी थकलेला रावण येईल ते आत्मलिंग तुमच्या जवळ देईल. ते आत्मलिंग हाती घेऊन खाली ठेवायचं एवढीच कामगिरी करायची आहे. ठीक आहे. चला तर मी हो गोवारी जातो गुर घेऊन राहणाला. मी हो गोवारी जातो गुर घेऊन राहणाला. मी हो गोवारी जातो गुर घेऊन राहणाला. गोवारी जातो गुर घेऊन राहणाला. मी हो गोवारी जातो गुर घेऊन राहणाला. मी हो गोवारी जातो गुर घेऊन राहणाला. काय करणार नक्का तर फार पुढं आहे. लघु शंकरला तर फार झालं आहे पण काय करणार कोणी तर मदत घ्यावीच लागणार. कोण आहे तिकडे? हे गोऱ्या माझं थोडं काम करशील का? हे गोऱ्या मला लघुशंकाला झाला आहे म्हणून म्हणतो मी लघुशंका करीस ना आत्मलिंग तुझ्या जवळ ठेव. हे गोऱ्या अरे असे काही करू नको मी थोड्या वेळात परत येतो. ठीक आहे द्या तर आत्मलिंग. माझी एक अट आहे. ती कोणती? मी तुम्हाला 3 आका मारी. तुम्ही 3 आकाच्या आला नाही तर घेतलेली का खाली ठेवे. हे गोऱ्या अरे असे काही करू नको मी थोड्या वेळात परत येतो. ठीक आहे. येतोच मी. हो आपलं नाव? लंकापती राजा रावण म्हणतात मला. ठीक आहे येतोच मी. या पण. वारे रावणा तू मला ओळखले नाही. मी गौर नसून पाहू माझे पुत्र गणपती आत्मलिंग कसे लेकीला नव्हतो मी पाहतो. हो सांगितल्याप्रमाणे मी नाकातून मारलंच पाहिजे. अरे रावणा नक्की आगायला गेला. अरे लखपती राजा रावणा अरे तुला सांगितलं होतं की नाही आत्मलिंग खाली ठेवू नको म्हणू. मी तुम्हाला सांगितलं होते तुम्ही 3 आकाच्या आला नाही मी घेतली मी खाली ठेवलंय. माझी गुरा निघाली. काय करणार हा गोवर्धन आपला पूर्ण घात केला आहे पण आपल्या इतिहासाने आत्मलिंग पाहूया.
त्याने सांगितलं ताईला आत्मलिंग लंकेला घेऊन येतो म्हणून पुन्हा येईल त्या पाहून घे. नारायण नारायण चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाऊ जीवाच्या जीव लगा पाऊ संत महंत हो दिल भेटे संत महंत हो दिल भेटे संत महंत हो दिल भेटे आनंदे नादू वाळवंडी आनंदे नादू वाळवंडी आनंदे नादू वाळवंडी सांगितल्याप्रमाणे कामगिरी पूर्ण केली दिसत आहे. या ठिकाणाला नाव काय बरं ठेवावं? नारायण नारायण. या ठिकाणाला नाव आपण गोकर्ण महाबळेश्वर असे घेऊ. सर्व लोक तीर्थयात्रे निमित्त दर्शनाला येतील. नारायण नारायण मन मंदिरी ये प्रभुराया मन मंदिरी ये प्रभुराया येशील कधी सांगणा हो देवा येशील कधी सांगणा हो देवा येशील कधी सांगणा मन मंदिरी ये प्रभुराया मन मंदिरी ये प्रभुराया येशील कधी सांगणा हो देवा येशील कधी सांगणा हो
वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वंदन माझे शिवतनया आलो तुझे गुण गाया वंदन माझे शिवतनया आलो तुझे गुण गाया